तुझ्या नाही काही खोड, तुझ्या हाती मिरची बी लागती गोड, माझ्या संग माया तुझा कसशील का? हो राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील का? तर आता जो तुम्ही प्रिव्ह्यू लिहिला त्याचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती पेनेट मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर तो नॉर्मली तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथे प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बीट मार्क आणि शेक इफेक्ट असे दोन प्रोजेक्ट आहेत, ते दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो आपला बीट मार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला नॉर्मली ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. तर स्टार्टिंगचा जो आपला इमेज आहे फर्स्टवाला त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे वरती प्लसवर जायचं आहे, कॉपी लेअरवरती जायचं आहे. कॉपी लेअरवरती गेल्याच्यानंतर नेक्स्टवरती जायचं आहे. परत इथे प्लसवर जायचं आहे. प्लसवरती गेल्याच्यानंतर इथे पेस्टवरती जायचं आहे. पेस्टवरती गेल्याच्यानंतर या ऑप्शन आहे सोडून नेक्स्टवर जायचं आहे. परत त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इथे वर्डचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर जायचं आहे आणि थर्ड नंबरच्या ऑप्शनचा यूज करून त्याला अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत इथे कलर अँड फिलवरती जायचं आहे. जे स्टारचं ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि आपल्या मॉडेलचा नेक्स्ट इमेज तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे वर प्लसवर जायचं आणि तो इमेज अशा प्रकारे चेंज करून घ्यायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते सर्व इमेज स्टार्टिंगचे काही तुम्हाला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचे आहेत. 10.4 सेकंदापर्यंतचे जे ते अशा प्रकारे ते इमेजेस ॲड झालेले आहेत. त्यानंतर ते प्लसवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर मॉडेलचा नेक्स्ट इमेज अशा प्रकारे ॲड करायचा आहे. त्यानंतर या ऑप्शनचा यूज करून नेक्स्टवरती जायचं आहे आणि फोर्थ नंबरच्या ऑप्शनचा यूज करून उरलेला जो पार्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे ट्रिम करायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आणि या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते बिटच्या अकॉर्डिंग एंडिंगपर्यंत तुम्हाला इथे अप्लाय करून घ्यायचे आहेत. आपले ऑल इमेजेस आहेत ते तयार झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला बॅक घ्यायचं. बॅक घेतल्याच्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर इथे हा जो एकच इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं. बॅक घेतल्याच्यानंतर जो बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर आपल्या ज्या ऑल इमेजेस आहेत 10.6 सेकंद 4 सेकंदाच्या पुढच्या त्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आहे आणि या मॉडेलच्या आपल्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट देऊन द्यायचा आहे. आपली लास्ट लेअर आहे त्या लास्ट लेअरवरती जो इफेक्ट देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे शेअरवरती जायचं आहे, खाली एक्सपोर्टवरती जायचं आहे आणि या व्हिडिओला तुम्हाला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.